सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं 5वं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत। 5वं प्रकरण जे आहे द्वितीय आर्थिक क्रिया, या प्रकरणातला पुढचा भाग आज आपण बघणार आहोत। तर द्वितीय आर्थिक क्रियांमध्ये जगामध्ये जे उद्योगधंद्यांचं वितरण खंडनिहाय झालं होतं त्याचा आढावा आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता। साधारणपणे उद्योगधंद्यांमध्ये जे विविध प्रकार आपल्याला आढळतात, या उद्योगांचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या घटकानुसार वेगवेगळ्या गटामध्ये त्या ठिकाणी केलं जातं आणि हे वर्गीकरण आज आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, बरोबर। आता उद्योगांचं वर्गीकरण जे एकूण 4 प्रकारामध्ये केलं जातं, त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे कच्चा माल। उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे। कच्च्या मालाशिवाय आपल्याला कुठलाही उद्योगधंदा सुरू करता येत नाही। जे कच्च्या मालाची उपलब्धता हा उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। असा हा कच्चा माल, कच्च्या मालाचं स्वरूप त्यानुसार त्या ठिकाणी उद्योगांचं स्थान अवलंबून असतं। त्याचबरोबर उद्योगांचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी केले जातात, बरोबर। या पद्धतीने आता कच्च्या मालावर आधारित असणारे उद्योग हा उद्योगांच्या वर्गीकरणातला पहिला प्रकार। तर याच्यामध्ये जो कच्चा माल आपल्याला विविध घटकाद्वारे, स्रोतांद्वारे मिळतो, त्या घटकाच्या किंवा स्रोताच्या आधारे, म्हणजे कच्च्या मालाच्या स्वरूपाच्या आधारे या ठिकाणी उद्योगांचं वर्गीकरण केलं जातं। त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे कृषीवर आधारित उद्योगधंदे, शेतीवर आधारित उद्योगधंदे। दुसरा प्रकार आहे सागरी उत्पादनांवर आधारित उद्योगधंदे, जे सागर संपत्तीतून आपण जे विविध घटक उपलब्ध करून घेतो, मिळवतो, त्यावर आधारित हे उद्योगधंदे असतात। त्यानंतर वनसंपत्तीवर आधारित उद्योगधंदे आहेत। चौथा प्रकार खनिजांवर आधारित उद्योगधंदे, जे आपल्याला भूगर्भातून विविध खनिजे उपलब्ध होतात त्याच्यावर आधारित हा उद्योगधंदा आहे, हा प्रकार आहे। त्यानंतर 5वा प्रकार आहे तो म्हणजे प्राणी संपत्तीवर आधारित उद्योगधंदे। मानवाचा पशुपालन हा प्राथमिक श्रेणीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायातून जी प्राणीज उत्पादने आपण घेतो त्याच्यावर आधारित जे उद्योग आहे ते या गटामध्ये मोडतात, बरोबर। या पद्धतीने हा वर्गीकरणातला पहिला प्रकार झाला कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदे। त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भांडवलावर आधारित। विद्यार्थी मित्रांनो, उद्योगधंदा सुरू करण्यासाठी, त्याची उभारणी करण्यासाठी भांडवल हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे। या भांडवलावर आधारित उद्योगधंद्यांचे जे वेगवेगळे प्रकार केले जातात, त्यात प्रामुख्याने मोठे उद्योग आहे, त्यानंतर दुसरा प्रकार आहे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, आणि तिसरा प्रकार आहे कुटीर उद्योग, ज्यालाच आपण ग्रामोद्योग म्हणतो किंवा गृह उद्योग असे म्हणतो। हा झाला भांडवलावर आधारित उद्योगांचा दुसरा प्रकार। त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो उत्पादनावर आधारित आहे। जे उत्पादनाचं जे स्वरूप आहे त्याच्या आधारे या ठिकाणी उद्योगधंद्यांचे आणखीन काही वेगवेगळे प्रकार केले जातात। ते कोणते प्रकार आहेत बघा। पहिला प्रकार आहे अवजड उद्योग, जे उत्पादन कारखान्यातून घेतलं जातं त्याच्यावर आधारित हे उद्योगांचे प्रकार केले जातात। दुसरा प्रकार आहे हलके उद्योग आणि तिसरा प्रकार आहे सहाय्यभूत उद्योग।
म्हणजे उत्पादनावर आधारित हा उद्योगांचा तिसरा प्रकार या ठिकाणी केला जातो. आणि शेवटचा चौथा जो प्रकार आहे, त्या चौथा प्रकार प्रकार हा मालकी हक्कावर आधारित आहे. म्हणजे उद्योगांची मालकी कुणाची आहे त्याच्या आधारे या ठिकाणी उद्योगांचे वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. या मालकी हक्कावर आधारित उद्योगांचं एकूण 5 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यात पहिला प्रकार आहे सार्वजनिक क्षेत्र, दुसरा प्रकार आहे खाजगी क्षेत्र, तिसरा प्रकार आहे संयुक्तिक क्षेत्र, चौथा प्रकार आहे सहकारी क्षेत्र आणि पाचवा प्रकार आहे बहुराष्ट्रीय उद्योग. या पद्धतीने या उद्योगांचं वर्गीकरण मुख्य 4 गटामध्ये 4 प्रकारामध्ये केलं जातं. कच्च्या मालावर आधारित, भांडवलावर आधारित, उत्पादनावर आधारित आणि मालकी हक्कावर आधारित. या पद्धतीने उद्योगांचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं. त्यातला पहिला जो प्रकार आहे कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदे, त्याची विस्तृत चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचं जे वर्गीकरण केलं जातं वेगवेगळ्या प्रकारामध्ये, त्यातला पहिला प्रकार आहे बघा या ठिकाणी कृषीवर आधारित उद्योगधंदे. आता कृषीवर आधारित म्हणजे शेतीवर आधारित. जगातील बहुतांशी देशांमध्ये शेती व्यवसाय चालतो. मानवाचा तो मूलभूत व्यवसाय आहे प्राथमिक श्रेणीचा, की ज्याच्या आधारे जगातील लोकसंख्येची विविध स्वरूपाची जी गरज आहे ती या शेती व्यवसायातून पूर्ण होते. शेतीतून मिळालेली जी उत्पादने आहेत, या उत्पादनांचा उपयोग काही उद्योगांमध्ये केला जातो कच्चा माल म्हणून. त्याच्यावर प्रक्रिया केल्या जातात आणि त्यातून पक्की उत्पादने घेऊन त्या ठिकाणी ग्राहकांना त्याचं वितरण केलं जातं. मग शेतीतून वेगवेगळ्या प्रकारची पिकं जी आपण पिकवतो त्याच्यावर आधारित हे उद्योग असतात. म्हणजे कृषीवर आधारित हे जे उद्योग आहेत, या उद्योगांमध्ये शेती उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते. मग आता साखरेचं उदाहरण आपण घेतलं, साखर उद्योग, तर ऊस हा शेतीतून पिकतो. ऊसावर प्रक्रिया केली जाते साखर उद्योगामध्ये आणि साखर निर्मिती त्या ठिकाणी केली जाते, की ज्याची गुणवत्ता सुधारते, टिकाऊपणा वाढतो, बाजार मूल्य वाढतं. म्हणजे या पद्धतीने कापूस शेतीतून आपण पिकवतो, बरोबर. कापसाचे धागे त्या ठिकाणी तयार करून त्या धाग्यांच्या आधारे कापड निर्मिती केली जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं शेतीतून पिकवली जातात, त्याच्यावरही प्रक्रिया केली जातात. त्याचे पक्के प्रॉडक्ट्स या उद्योगामध्ये तयार केले जातात. म्हणजे या पद्धतीने कृषीवर आधारित, शेतीवर आधारित उद्योगधंदे जे आहेत त्याच्यासाठी लागणारा सर्व कच्चा माल हा शेतीतून उत्पादित होतो आणि म्हणून या पद्धतीने कृषीवर आधारित हे उद्योग असतात. कच्च्या मालाचा स्रोत हा शेतीतून असतो. या पद्धतीने इथे या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय साखर उद्योग. या साखर उद्योगासाठी ऊस जो आहे तो शेतीतून पिकवला जातो. त्याचबरोबर दुसरा उद्योग आहे बघा इथे कापड उद्योग. या कापड उद्योगामध्ये कापूस हा शेतीतून पिकवला जातो, त्याच्यावर प्रक्रिया केल्या जातात आणि त्यापासून या ठिकाणी चित्रामध्ये दिसतंय आपल्याला की कापड निर्मिती केली जाते. त्यानंतर तिसरा उद्योग या ठिकाणी आहे अन्न प्रक्रिया उद्योग. वेगवेगळ्या प्रकारचे जे फळं आहेत किंवा अन्न आहेत जे शेतीतून उत्पादित होतं, कच्चा माल म्हणून उद्योगात वापर केला जातो आणि त्यापासून पक्क प्रॉडक्ट्स, तयार अन्न या ठिकाणी या उद्योगांमध्ये तयार केलं जातं. या पद्धतीने हा पहिला उद्योग आहे कृषीवर आधारित उद्योग कच्च्या मालाच्या स्रोतानुसार, बरोबर. त्यानंतर दुसरा उद्योग आहे सागरी उत्पादनावर आधारित उद्योग. म्हणजे जगामध्ये जे काही वेगवेगळे महासागर आहेत त्या महासागरामध्ये प्रचंड साधन संपत्ती मानवी उपयोगासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या पद्धतीने या सागरी उत्पादनातून जे आपल्याला मासेमारीतून मासे मिळतात त्या माशांवर प्रक्रिया केली जाते
ही प्रक्रिया उद्योगांमध्ये केली जाते. माशांवर प्रक्रिया करणारे जे फिश रिफायनरीज प्लांट आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी माशांवर प्रक्रिया करून हे मासे सुकवून किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून हवाबंद डब्यात भरणे, माशांचं तेल त्या ठिकाणी काढलं जातं. या पद्धतीने माशांव्यतिरिक्त जी इतर उत्पादने आहे, मोती असतील, शंख शिंपले असतील, त्यांचा वापर या ठिकाणी उद्योगांमध्ये करून शोभिवंत वस्तूंची निर्मिती या उद्योगामध्ये तयार केली जाते. या पद्धतीने या चित्रामध्ये आपल्याला हे सागरी उत्पादन दिसतंय आणि त्याच्या आधारे ही जी रिफायनरी आहे, फॅक्टरी आहे, कंपनी आहे, त्याच्यामध्ये या मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करून वेगवेगळे घटक त्या ठिकाणी तयार केले जातात. असा हा दुसरा कच्च्या मालावर आधारित उद्योग आहे. हा सगळा कच्चा माल आपल्याला सागरी क्षेत्रातून मिळतो आणि म्हणून या उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा मालाचं जे क्षेत्र आहे ते जगातले महासागर किंवा जलस्रोत जे आहेत ते आहेत. या पद्धतीने तिसरा उद्योग आहे जो वनांवर आधारित आहे. जगामध्ये जी वनसंपत्ती आहे या वनसंपत्तीवर हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आधारित आहे. जे वनातून विविध घटक आपल्याला त्या ठिकाणी मिळतात, त्यात लाकूड हा सर्वात महत्वाचा घटक आहे. या उद्योगामध्ये वनातून मिळणाऱ्या घटकांवर प्रक्रिया करून त्याचं उत्पादन घेतलं जातं. बरोबर. जे लाकूड आहे, नरम लाकूड आहे, त्याचा वापर कागद निर्मितीसाठी केला जातो. टिकाऊ आणि मजबूत लाकूड जे आहे त्याचा वापर जहाज बांधणी उद्योगामध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्याच पद्धतीने फर्निचर निर्मिती केली जाते आणि इमारत बांधणीसाठी या लाकडाचा मोठ्या प्रमाणावर जगामध्ये उपयोग होताना आपल्याला दिसतो. म्हणजे या पद्धतीने वनांवर आधारित जे उद्योग आहेत त्यात कागद निर्मिती उद्योग, जहाज बांधणी उद्योग किंवा फर्निचर निर्मिती उद्योग, इमारत बांधणी उद्योग किंवा वेगवेगळ्या प्रकारची खेळाचं जे साहित्य आहे, खेळणी आहेत, त्याची निर्मिती करणारे उद्योग त्या ठिकाणी वनांवर आधारित आहे. याशिवाय वनातून आपल्याला इतर उत्पादने सुद्धा मिळतात. त्याच्यामध्ये डिंक आहे, लाक आहे, मेण आहे, मध आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत, वंगण किंवा वेगवेगळ्या वनस्पतींपासून तेल निर्मिती केली जाते. सुगंधी द्रव्य जसं अत्तर वगैरे आहे त्यांची निर्मिती या ठिकाणी वनस्पतींपासून केली जाते. म्हणजे या उद्योगासाठी लागणारा सगळा कच्चा माल हा वनातून मिळवला जातो, वनातून प्राप्त केला जातो आणि म्हणून या ठिकाणी वनसंपत्तीवर आधारित असे हे उद्योग आहेत. आता इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय लाकूड कटाई उद्योग या ठिकाणी सुरू आहे आणि या लाकडाचा वापर करून या ठिकाणी कागद निर्मिती कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये केली जाते. या पद्धतीने तिसरा उद्योग आहे वनांवर आधारित. त्यानंतर चौथा उद्योग आहे खनिजांवर आधारित उद्योग. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खनिजाचा स्रोत जो आहे तो भूगर्भामध्ये उपलब्ध होतो आणि भूगर्भामध्ये असणारी ही वेगवेगळ्या प्रकारची खनिज किंवा ऊर्जा साधनं खाणकाम व्यवसायातून आपण मिळवत असतो. म्हणजे खाणकाम व्यवसायातून मिळालेल्या खनिजांवर आधारित उत्पादनांचा समावेश प्रामुख्याने या उद्योगामध्ये होत असतो. मग त्यात प्रामुख्याने खनिजांवर प्रक्रिया करणारे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याच पद्धतीने खनिज तेल जे आहे त्या खनिज तेलावर प्रक्रिया करणारे उद्योग या गटामध्ये मोडतात. त्यात प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स उद्योग जे आहेत, ऑइल रिफायनरीज ज्या आहेत त्या खनिजांवर आधारित आहेत. त्याच पद्धतीने लोहपोलाद उद्योग आणि लोहपोलादावर अवलंबून असणारे इतर उद्योग हे खनिज संपत्तीवर आधारित आहे. म्हणजे या उद्योगांसाठी लागणारा सगळा कच्चा माल हा आपल्याला खाणीतून, भूगर्भातून त्या ठिकाणी विविध खनिजांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतो आणि त्याचा वापर करून, कच्चा माल म्हणून वापर करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने अशा खनिजांवर आधारित उद्योगांमध्ये घेतली जातात. आता या ठिकाणी आपल्याला लोहपोलाद उद्योग दिसतोय बघा. म्हणजे कच्चं लोह खनिज जे आहे ते वितळवून त्यातील दूषित घटक जे आहेत ते सगळे काढून टाकून, अशुद्ध घटक काढून टाकून शुद्ध लोहपोलाद
या उद्योगामध्ये तयार केलं जातं. जे या पद्धतीने लोहपोलाद उद्योग आहे. म्हणजे इथे हा ऑइल रिफायनरी प्लांट आहे. जे कच्चं खनिज तेल असतं त्याच्यावर प्रक्रिया या उद्योगामध्ये केल्या जातात आणि त्यापासून मग जे वेगवेगळे घटक आहेत, पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, जे रॉकेल, त्याचबरोबर ग्रीस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स आहेत किंवा डांबर आहे, त्यांची निर्मिती या पेट्रोकेमिकल्स उद्योगातून केली जाते. या पद्धतीने हा चौथा उद्योग आहे, खनिजांवर आधारित उद्योग. त्यानंतर या ठिकाणी पाचवा उद्योग आहे बघा, जो प्राणी संपत्तीवर आधारित आहे. मानव जे वेगवेगळे प्राथमिक व्यवसाय करतो, त्यात पशुपालन व्यवसाय हा एक महत्वाचा व्यवसाय आहे मानवाचा, बरोबर. आणि या पशुपालन व्यवसायातून जे मानव वेगवेगळे प्राणी पाळतो, त्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, गायी असतील किंवा इतर पशु असतील, त्या व्यवसायातून जी उत्पादने मिळतात, जी प्राणीज उत्पादने मिळतात, त्याच्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया या उद्योगामध्ये केल्या जातात. म्हणजे प्राण्यांपासून मिळणारी उत्पादने ही कच्च्या स्वरूपात असतात आणि त्याच्यावर आधारित या ठिकाणी उद्योगांमध्ये प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळी पक्की उत्पादनं या उद्योगात तयार केली जातात. आता प्राण्यांपासून आपल्याला प्रामुख्याने काय मिळतं, तर दूध मिळतं, मांस मिळतं, कातडी मिळते, हाडे मिळतात, शिंगे मिळतात. असे विविध घटक प्राण्यांपासून आपण मिळवतो, बरोबर. आणि हे सगळे घटक, प्राणीजन्य घटक जे आहेत, ते नाशवंत असतात. अशा या नाशवंत मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्की उत्पादने, टिकाऊ उत्पादने त्या ठिकाणी घेतली जातात. म्हणजे हे जे उद्योग आहेत, हे उद्योग पशुपालन व्यवसायातून प्राप्त होणाऱ्या कच्च्या मालावर ते आधारित असतात, बरोबर. आता दूध उत्पादनातून जे दूध मिळतं, त्या दुधावर प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर प्राण्यांपासून आपल्याला मांस मिळतं, या प्राण्यांवरच्या मांसावरही त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते. अशा पद्धतीने विविध स्वरूपाचा प्राण्यांपासून मिळालेला कच्चा माल या उद्योगात वापरला जातो आणि त्यापासून प्रामुख्याने दुधापासून दूध पावडर, चीज, लोणी, तूप, दही किंवा इतर खाद्यपदार्थ जे आहेत त्यांची निर्मिती केली जाते. इथे चित्रामध्ये दिसतंय बघा आपल्याला, हे दुधाचे जे प्रॉडक्ट्स आहेत, ते प्रॉडक्ट्स या उद्योगामध्ये, दुग्ध प्रक्रिया उद्योगामध्ये तयार केले जातात. त्याच पद्धतीने या ठिकाणी इतर घटक जे आहेत, जे प्राण्यांपासून आपल्याला मिळतात, कातडीपासून त्या ठिकाणी बॅगा, चपला, बूट त्यांची निर्मिती केली जाते किंवा प्राण्यांचे जे केस आहेत, त्या केसांचा वापर करून कापड निर्मिती केली जाते. जसं रेशमाच्या किड्यापासून रेशमाचं कापड तयार केलं जातं किंवा मेंढ्यांपासून जी लोकर मिळते त्यापासून लोकर कापड तयार केलं जातं, जॅकेट तयार केलं जातं किंवा इतर उत्पादने जी आहेत ती यापासून घेतली जातात. या पद्धतीने या ठिकाणी हा मिल्क प्लांट आपल्याला दिसतोय, मिल्क प्रोसेसिंग प्लांट. इथे दुधावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने या उद्योगामध्ये घेतली जातात. या उद्योगामध्ये लागणारा सगळा कच्चा माल हा प्राण्यांपासून, पशुपालन व्यवसायातून प्राप्त केला जातो आणि म्हणून असे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना आपण प्राणीजन्य उद्योग असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. बाकीचा जो भाग आहे हा आपण त्या ठिकाणी नंतर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.